नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण चवळीच्या शेंगाची मस्त अशी चमचमीत भाजी बनवणार आहोत, सुकी भाजी। तर इथे आपल्याला ह्या शेंगा अशा तोडून घ्यायच्या आहेत। दोन्हीकडचा भाग कट करायचा थोडा थोडा आणि असे तुकडे करून घ्यायचे आणि ह्याला जे अशा शिरा असतात बघा त्या सुद्धा काढून घ्यायच्या आहेत। अप्रतिम लागते ही भाजी आणि करायला सोपी आहे, म्हणजे फार साहित्य न घेता झटपट होते। तर आता ही आपण शिजवायला टाकूयात। आता या गरम पाण्यामध्ये ह्या शेंगा टाकायच्या आहेत आणि एक 3-4 मिनिटं किंवा थोड्याशा नरम होईपर्यंत उकडून घ्यायच्या आहेत ह्या शेंगा। या पाण्यात तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता। मी मीठ टाकलेलं नाहीये, फक्त पाणी उकळून घेतलं आणि मग त्यामध्ये ह्या शेंगा टाकल्या आहेत। त्या एक 4-5 मिनिटं शिजवून घेऊ। शेंगा शिजतायत तोपर्यंत आपण कांदा आणि कोथिंबीर बारीक अशी चिरून घेऊ। एक कांदा घेतला आहे, तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा। जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्या। आता चिरून झालंय। आता बघा ह्या शेंगा ना मस्त अशा शिजल्या आहेत, फक्त मऊ करून घ्यायच्या आहेत, फार जास्त शिजवायच्या नाहीयेत। आता ह्या काढून घेऊ इकडे आपण आणि कढई ठेवू गॅसवर। यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम करून घ्यायचं चांगलं कडकडीत असं। तेल गरम झालंय, यामध्ये मोहरी, जिरं आणि हा बारीक चिरलेला कांदा। आता हे सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा मस्त भाजलाय। आता यात आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। फोडणीमध्ये टाकल्यामुळे ना भाजीला खूप छान चव येते। आता हळद, लाल मिरची पावडर, मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। घरगुती मसाला, हे मिक्स करून घ्यायचं। आता ह्या शिजलेल्या शेंगा यामधलं पाणी आपण काढून घेतलं आहे आणि त्या यामध्ये टाकायच्या। आता या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। माझ्या आईच्या पद्धतीने ही भाजी बनवली आहे बघा मी। खूप छान लागते खायला आणि सोपी आहे बनवायला। आता चवीनुसार मीठ टाकते। पुन्हा कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर भरपूर टाका या भाजीत, मस्त लागते। मीठ टाकल्याच्या नंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून एक 2 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचं। हे असंच एक वाफ आली की भाजी मस्त अशी खाण्यासाठी तयार होते।
आता एक छान अशी वाफ आली आहे भाजीला की गॅस बंद करायचा आहे. वरून पुन्हा भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. ही भाजी तुम्ही भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता. मस्त लागते. वरण भात सोबत पण छान लागते. तर अशी ही चवळीच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे. कशी झाली नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.